माझं नाव डॉक्टर संदीप होळकर आहे. मी एक किडनी स्पेशलिस्ट आहे. मी आता सोलापूरमध्ये प्रॅक्टिस करतो. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये पण असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. आजचा जे विषय आहे ते विषय आहे इडिमा. मेडिकल लँग्वेजमध्ये आम्ही हे इडिमा म्हणतो, पण सोप्या भाषेमध्ये पायाला येणारी सूज किंवा डोळ्याच्या भोवती येणारी सूज किंवा चेहऱ्यावर येणारी सूज किंवा पोट फुगणे म्हणजे पोटामध्ये पाणी भरणे, ह्याला आपण एक जनरल टर्म म्हणजे इडिमा म्हणतो. मग हे इडिमा काय असतं? लक्षात घ्या, आपल्या शरीरात समजा एखादी 50 किलोचा व्यक्ती असेल तर कमीत कमी 50% पाणी असतं. जर आपलं हृदय, लिव्हर, किडनी व्यवस्थित असेल तर ते पाणी नियंत्रण मध्ये असतं, एक बॅलन्स मध्ये असतं. पण हे तिन्ही अवयवामध्ये काही दोष निर्माण झाला तर ते शरीरामध्ये पाणी वाढत असते. उदाहरण, जर का आपण एक 2 ते 3, समजा एक 5 लिटर पाणी मी आता प्यायलो आणि माझ्या शरीराचे अवयव सगळे नॉर्मल आहेत, तर कमीत कमी येणाऱ्या 6 तासात मी साधारण एक 4 ते 4.5 लिटर पाणी बाहेर पडणार. कोणत्या मार्गे? लघवीच्या मार्गे. आता उष्णता भरपूर आहे, जवळपास सोलापुरात तर 44 टेम्परेचर आहे. तर जे घाम सुटतं, जे गरम वारा शरीराला लागतो, आपण जे गरम श्वास आतमध्ये घेतो आणि बाहेर सोडतो, त्याच्यामध्ये पण पाणी बाहेर पडतं. तर जे शरीरात जास्त पाणी असतं ते घामाच्या माध्यमातून, श्वासाच्या माध्यमातून आणि सगळ्यात प्रथम लघवीच्या माध्यमातून बाहेर पडते. उदाहरण, मी 5 लिटर जर पाणी घेतलो तर 4 ते 4.5 लिटर पाणी लघवीच्या माध्यमातून बाहेर पडत असते. आणि ते 5 लिटर पाणी माझ्या शरीरात जमा होत नाही. पण एखादी रुग्ण, त्याला काय आजार असेल, विशेष म्हणजे किडनीचा आजार जर त्याला असेल, किडनीचा कोणता आजार? किडनी फेलियर आपण म्हणतो, क्रॉनिक किडनी डिसीज म्हणतो, किंवा किडनीला सूज येणं म्हणतो, किंवा एक्यूट किडनी फेलियर, एक्यूट रिनल फेलियर, एक्यूट किडनी इंजरी किंवा नेफ्रॉटिक सिंड्रोम, या सगळे जर आजार असतील तर किडनीमध्ये शरीराचं जे वॉटर बॅलन्स करण्याची जी शक्ती आहे ती नसते आणि ते शरीरात पाणी जमा होतं. लक्षात घ्या, शरीराला आपल्याला तहान नेहमी लागतो. आपण नाश्ता जेवण करतो तेव्हा आपल्याला पाणी लागतं. पचन क्रियेसाठी पाणी लागतं. थोडं आपण उन्हात गेलो तर आपल्याला पाणी लागतं. कळत ना कळत आपण खूप पाणी घेतो. पण एखादी व्यक्ती, ज्याला जर किडनीचा आजार असेल तर ती पाणी बाहेर पडत नाही. आणि हे पाणी कुठे जाऊन जमा होते? हे पाणी जमा होते पायामध्ये. मग पाय फुगतात, पायाच्या वरचा भाग, तळवे सुजलेले दिसतात. मग ते सूज हळूहळू वरच्या पायावरती येतं. मग ते वरच्या पायावरती गुडघ्यापर्यंत, मग मांडीपर्यंत. हे सूज एका पायाला नव्हे, दोन्ही पायाला येतात. आणि मग स्लोली स्लोली हळूहळू हे सूज पोटामध्ये शिरते. जेव्हा आपण झोपतो रात्री, तेव्हा हे पाणी छातीमध्ये येतं आणि पेशंटला दम लागतो. जर आपण सकाळी उठतो, कारण का तर एक आपल्याला असं दिसतं की डोळे सुजलेले आहेत, चेहरा सुजलेला आहे. तर हे पाणी हे कायमस्वरूपी शरीरात फिरतच असतो. आणि हे पाणीचा बॅलन्स मेंटेन करणारा अवयव म्हणजे हे दोन किडनी. तर एडिमा म्हणजे तुम्हाला आता लक्षात आले, सूज येणे. मग ते सूज पायात येते, मांडीत येते, किंवा शरीराच्या जेनिटाईल्स मध्ये येते, किंवा पोटात येते, किंवा चेहऱ्यावर येते, त्याला आपण इडिमा म्हणतो. दुसरं, मी आता तुम्हाला एक किडनीचं कारण म्हटलो, हेच आता दुसरा आजार आहे हार्टचा प्रॉब्लेम. लक्षात घ्या, हार्ट नेहमी 24 तास कार्यरत असते. हार्टबीट आपण म्हणतो, ऍव्हरेज हार्टबीट 80 बीट ते 90 बीट पर मिनिट चालू असतं. जर हार्ट हे काय करते, शरीरामध्ये रक्त पंपिंग करते, ऑक्सिजनेटेड ब्लड पंपिंग करते, म्हणजे शरीराच्या प्रत्येक टिश्यूला ब्लड जातो आणि त्या ब्लड मध्ये ऑक्सिजन असतो. म्हणजे शरीराच्या प्रत्येक सेलला ऑक्सिजन हार्टच्या पंपिंगमुळे भेटतं. जर एखादी रुग्ण असेल, त्याच्या हार्टचे पंपिंग जर वीक असेल तर त्याला तो ऑक्सिजन प्राप्त होत नाही. हार्टची पंपिंग वीक असल्यामुळे हार्टला जेवढं येणारं रक्त आहे तो तेवढं बाहेर पंप करू शकत नाही आणि हळूहळू बॅक प्रेशर निर्माण होते. हे जे बॅक प्रेशर आहे, हे जे बॅक प्रेशरनी शरीरात पाणी साचा होतो. जेवढं जास्त जास्त असेल पाणी साचा होतो तेव्हा किडनी बाहेर काढते. पण किडनीलाही त्याचा परिणाम भोगावा लागतं आणि हळूहळू पायामध्ये, मांडीमध्ये, पोटामध्ये, छातीमध्ये आणि चेहऱ्यावरती
पाणी जमा होतं. तर हार्टचं जर पंपिंग वीक वीक असेल, अटॅक असेल, कार्डिओमायोपॅथी असेल, प्रेग्नन्सीमध्ये होणारे हार्टचे आजार असतील किंवा हार्टचा वॉलचा प्रॉब्लेम असेल, तर या आजारामध्येही इडिमा होतो. मग ते इडिमा चेहऱ्याचा असेल तर आपण काय म्हणतो, फेशियल इडिमा. मग ते इडिमा छातीमध्ये असेल तर आपण म्हणतो पल्मनरी इडिमा. जर ते इडिमा पोटात असेल तर आपण असायटिस म्हणतो. जर ते इडिमा पायात असेल तर आपण म्हणतो पिडल इडिमा. तिसरं कारण आपण भारतात भरपूर लोकांना आहे, ते म्हणजे लिव्हरचा आजार. मग लिव्हरचा आजार का बरं जास्त आहे? कारण का लक्षात घ्या, भारतात व्यसनाचे प्रमाण भरपूर आहे. त्यातल्या त्या दारू हा व्यसन तर फार वाईट आहे. अगदी लहान व्यक्ती जे पासून एकदम गरीब ते गरीब पासून श्रीमंत ते श्रीमंत हा व्यसन कुणाला सोडलेला नाही. समाजाच्या प्रत्येक क्लास, रिलिजन, कास्ट काही नाही, हे दारूने भारतात किंवा पूर्ण जगात एक धुमाकाल मचवलेला आहे. मग दारू जे आपण पाहतोय आता, आम्ही जे रुग्ण पाहतात ते दारू कंटॅमिनेटेड असतं. ते देशी दारू म्हणा, ते दारू स्वच्छ नसतं, त्याच्यामध्ये भरपूर दूषित केमिकल असतात आणि त्याच्यामुळे रुग्णाला कमी वयात किंवा कमी वर्ष दारू पिल्यामुळे लिव्हर त्यांची फेल होते. आणि जेव्हा हे लिव्हर फेल होते तेव्हा पेशंटला कावीळ होतो. आणि तेव्हा लिव्हर, हार्ट आणि किडनी एक हे त्यांच्यामध्ये एक प्रकारचं अनुशासन किंवा एक प्रकारचं बॅलन्स असतं. आणि हे तिन्ही व्यवस्थित एखादी जर अवयव, लिव्हर सारखा अवयव फेल झाला तर त्याचा प्रेशर किडनीवरती पडतो. जसं मी म्हणालो, हार्ट फेल झाला त्याचाही प्रेशर किडनीवरती पडतो. तसं लिव्हर जर फेल झाला त्याचाही प्रेशर किडनीवरती पडतो. आणि किडनी शरीरातलं जास्तीत जास्त पाणी बाहेर काढू शकत नाही. आणि याही आजारामध्ये पायापासून, मांडीपासून, लघवीच्या ठिकाणी, पोटामध्ये, चेहऱ्यावरती, छातीमध्ये सगळी जागा पाणी येते आणि पेशंटला एडिमा होतो. तर मी काय म्हणालो आतापर्यंत, किडनीचा आजार, किडनी फेल होणे, लिव्हरचा आजार, लिव्हर फेल होणे, हार्टचा आजार, हार्ट फेल होणे, मग ते कारण काही असू दे, अटॅक असू दे, वाल्वचा प्रॉब्लेम असू दे, या तिन्ही मोठ्या अवयवाच्या आजारामध्ये शरीरामध्ये पाणी जमा होतो अथवा इडिमा होते. चौथा एक मोठा प्रॉब्लेम जे भारतीय महिलांमध्ये आपण पाहिलेला आहे, ते आहे थायरॉइडचा आजार, हायपोथायरॉइडिझम. नमक मध्ये आयोडीन कमी असल्यामुळे, आयोडाइज सॉल्टचे प्रमाण, आयोडाइज कमी असल्यामुळे हा आजार भरपूर महिलांना होतो. आणि हा हायपोथायरॉइडिझम मुळे शरीरामध्ये पाणी जमा होते. प्रेग्नेन्सीमध्ये थायरॉइडची गरज 100 ठिकाणच्या ठिकाणी 200% लागते. कारण आईच्या पोटामध्ये शिशूचा वाढ होत असते, त्याचा मेंदू डेव्हलप असतो, त्यालाही थायरॉइड होण्याची गरज असते. म्हणून जर का एखादी महिलाला थायरॉइड हॉर्मोन डेफिशियन्सी असेल तर शरीरातले भरपूर अवयव व्यवस्थित काम करत नाही, हृदय व्यवस्थित काम करत नाही, नर्व्स व्यवस्थित काम करत नाही, मसल व्यवस्थित काम करत नाही, मेंदू व्यवस्थित काम करत नाही. आणि अजून एक, त्या आजारामध्ये पायाला सूज भरपूर येते, मांडीला सूज भरपूर येते. पण लक्षात घ्या, ही सूज जरा वेगळ्या प्रमाणाची असते. जेव्हा शरीरामध्ये पायाला सूज येते, आपण जर का त्या पायाला बोटाने आपण दाबलो असा तर खड्डा पडतो. पण थायरॉइडच्या आजाराने जर सूज आली तर दिसतं आपल्याला की पाय मोठे सुजलेले आहेत. पण जर आपण ते बोटाने त्या सूजला दाबलो तर ते दाबत नाही. त्याला म्हणतो आपण नॉन फिटिंग एडिमा. म्हणजे फिटिंग म्हणजे खड्डा, म्हणजे असं खड्डा पडत नाही. मग असं एक आम्ही डॉक्टर वापरतो की एक असा टेस्ट वापरतो की हे सिम्पल टेस्ट आहे, क्लिनिक बेडसाईड टेस्ट आहे. त्यांना आम्हाला समजतो की हे फिटिंग एडिमा आहे की नॉन फिटिंग एडिमा आहे. म्हणून जे रुग्णांना थायरॉइडचा आजार आहे त्यांनी थायरॉइडचे गोळ्या व्यवस्थित घेणे, प्रेग्नेंट महिलांनी पण थायरॉइडचे गोळ्या व्यवस्थित घेणे, दर 3 महिन्याला थायरॉइडचे चेकअप करणे. जर गरीब रुग्ण असेल, शासकीय रुग्णालयामध्ये पण थायरॉइडची तपासणी आता मोफत होतात, थायरॉइडचे गोळ्या मोफत भेटतात. आणि थायरॉइडचे गोळ्या तसेही फारसे महाग नाही. मला वाटतं 1-2 महिन्याचेच गोळ्या काहीतरी 100 म्हणजे साधारण 50 ते 100 रुपयाला भेटतात. चौथं मी पाहिलेलं आहे, जे पायाला सूज येणे, त्याच्यामध्ये पायाचे जे शिरे असतात, लक्षात घ्या, पाय तळव्यापासून हृदयाला जाणाऱ्या शिऱ्या एवढ्या लांबसर असतात. त्या शिऱ्यामध्ये रक्ताची गाठ जर आली तर ते रक्ताचं फ्लोला, एखादी पाईप मध्ये काय अडकलं तर कसं पाईप पाणी पुढे जात नाही, तसं शिऱ्यामध्ये काय तर रक्ताची गाठ अडकली तर ते रक्त पुढे जात नाही.
आणि ते रक्त तिथेच थांबतं आणि पायाला सूज निर्माण होते. त्याला आपण थोडक्यात म्हणतो डीप वेन थ्रोम्बोसिस. पण हे एक मेडिकल एमर्जन्सी असते आणि रुग्णांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं फार गरजेचं असते. अजून एक असं एक व्यवसाय आहे ज्यांना पायाची सूज भरपूर होते. उदाहरण सर्जन डॉक्टर जे असतात किंवा बस कंडक्टर जे असतात किंवा ज्या व्यवसायामध्ये उभं राहायला भरपूर तास लागते त्या व्यवसायामध्ये पायातले शिऱ्या खराब होतात आणि त्या लोकांना ते शिऱ्या जे आहेत प्रेशर वाढल्यामुळे ते शिऱ्यातले जे वाल्व खराब होतात आणि त्यांना व्हॅरिकोज वेन्स म्हणून आजार होतो आणि व्हॅरिकोज वेन्सच्या पेशंटला भरपूर पायाला सूज येत असते आणि पायाला अल्सर वगैरे पण होते. तर हे सूज जे आपल्याला सूज बद्दल मी तुम्हाला अनेक कारण सांगितले, किडनीचा आजार, लिव्हरचा आजार, हृदयचा आजार, मी तुम्हाला थायरॉइडचा आजार सांगितलं, व्हॅरिकोज वेन्स बद्दल माहिती दिली, डीप वेन थ्रोम्बोसिसची माहिती दिली. तर ट्रीटमेंट काय असतं याला? याला ट्रीटमेंट म्हणजे सिंपल गोळी असते आणि त्या गोळीचं ब्रॉड कॅटेगरी जर आपण पाहिलं तर ते डायुरेटिक्स मध्ये मोडतात. तर डायुरेटिक्स वेगळे प्रकारचे असतात. एक लूप डायुरेटिक्स असतात, एक थायझाइड डायुरेटिक्स असतात. लूप डायरेटिक्स पण दोन प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये एक गोळी असते फुरोसमाइड आणि एक असते टॉर्सिमाइड. थायझा डायरेटिक्स हे जरा लॉंग ऍक्टिंग म्हणजे जास्त वेळ काम करतात. पण लूप डायरेटिक्स हे कमी वेळ काम करतात म्हणजे यांचं इफेक्ट 4 ते 8 तास असतं. थायझा डायरेटिक्स हे 24 तास पर्यंत काम करतात. एक विशेष वेगळे प्रकारचे डायरेटिक्स पण असतात, त्याला आपण पोटॅशियम स्पेरिंग डायरेटिक्स म्हणतो. आम्ही जे डायरेटिक्स वापरतो लूप डायरेटिक्स त्याच्यामध्ये फुरोसमाइड किंवा लॅसिक्स हा गोळी फार प्रसिद्ध आहे. भरपूर हॉस्पिटल मेडिकलमध्ये सगळीकडे उपलब्ध असतात. लक्षात घ्या, हे गोळ्या जेव्हा डॉक्टर लिहितात तुम्हाला आणि तुम्ही हे गोळ्या घेतात त्या गोळ्याने तातडीने सूज कमी होतो. पण ते गोळ्या डॉक्टरच्या सुपरविजन मध्ये घेणे फार आवश्यक आहे. काही रुग्णांना सूज येते, ते गोळ्या घेतात, सूज कमी होतो आणि सूज कमी होताना लघवीच्या माध्यमातून ते सूज लघवी बाहेर पडते, लघवी सगळं पाणी बाहेर पडते. लक्षात घ्या, मी काय म्हंटलो, किडनी एक असा अवयव आहे जे शरीराचा वॉटर बॅलन्स मेंटेन करतो. म्हणून शरीरामध्ये जर का वॉटर जास्त असेल आणि किडनी कमजोर असेल तर आपण हे लूप डायरेटिक्स गोळी देतो, फुरोसमाइड किंवा टॉर्सिमाइड. त्याच्यामुळे किडनीला ताकद येते आणि ते एक्स्ट्रा पाणी सगळं बाहेर किडनी लघवीच्या माध्यमातून बाहेर फेकते. मग त्या पेशंटला भरपूर लघवी येतो. मग पेशंटला भरपूर लघवी येतो, पेशंटला बरं वाटतं, अरे आता मला कमी लघवी येत होती, आता मला भरपूर लघवी आली आणि माझे सूज कमी झाले, म्हणजे हे गोळी फार छान आहे. हे गोळी नेहमी डॉक्टरच्या सुपरविजन मध्येच घेतलं पाहिजे. कारण का जर का हे गोळी व्यवस्थित डोस मध्ये आणि डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन हिशोबाने नाही घेतलं तर हे शरीरातलं जे नॉर्मल पाणी आहे ते पण बाहेर पडेल. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून हे गोळी नेहमी डॉक्टरला विचारून घेतलंच पाहिजे आणि किती घेतलं पाहिजे. ते डोस वेगवेगळे असतात. लॅसिक्स फुरोसमाइडचा डोस 10 मिलीग्राम, 20 मिलीग्राम, 40 मिलीग्राम, अगदी 120 मिलीग्राम पर्यंत जाऊ शकते. टॉर्सिमाइड जे आहे, डायटॉरचा जे आहे, त्याचा डोस 5 मिलीग्राम, 10 मिलीग्राम, 20 मिलीग्राम, 40 मिलीग्राम, 100 मिलीग्राम पर्यंत पण जाऊ शकतो. डॉक्टर तुम्हाला सांगतील हे किती वेळ घ्यायचं. एक गोष्ट तर मी तुम्हाला इथे नक्की सांगेन, ह्या गोळ्या ज्या घ्यायच्या असतात ते सकाळी घ्यायचं 7-8 वाजता किंवा दुपारी 3 वाजता घ्यायचं. या गोळ्या संध्याकाळी किंवा रात्री घ्यायचं नाही. रात्रभर लघवी होते आणि लघवी भरपूर होल्यामुळे कोणी बाथरूम मध्ये पडलं, कोणाला चक्कर आली, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून हे गोळी कायमस्वरूपी जर घ्यायचं असेल किंवा हे गोळी घेण्याचा वेळ सकाळ किंवा दुपारचा, संध्याकाळ आणि रात्री नव्हे. दुसऱ्या प्रकारचं डायरेटिक्स म्हणलो थायझाइड डायरेटिक्स. थायझाइड डायरेटिक्स जे असतात हे 24 तासच्या वरती काम करतात. त्याचं डोसिंग सकाळी तुम्ही घेऊ शकता. त्या गोळीनी भरपूर पाणी बाहेर काढतं पण ह्याच्या मीठ, शरीरातलं मीठ पण बाहेर पडत असतं. जे लूप डायरेटिक्स असतात त्याच्याने बरेचदा पाणी बाहेर पडत असतं आणि जे थायझाइड डायरेटिक्स जे असतं त्याच्याने मीठ आणि पाणी दोन्ही बाहेर पडत असतं. तिसरी कॅटेगरी मी तुम्हाला म्हणालो पोटॅशियम स्पेरिंग डायरेटिक्स. पोटॅशियम स्पेरिंग डायरेटिक्स म्हणजे एल्डॅक्टोन, ऍप्लिरेनॉन, फिनरेनॉन हे नवीन गोळ्या आहेत. एल्डॅक्टोन ही जुनी गोळी आहे, पण ऍप्लिरेनॉन आणि फिनरेनॉन आपल्याला नवीन गोळी आहे. तर एल्डॅक्टोन जी गोळी आहे ह्याच्याने पण लघवी होते, पण हे शरीरातलं जे पोटॅशियम जे असतं ते बाहेर काढत नाही. पण कधी कधी आपण पाणी जेव्हा बाहेर करत असताना पोटॅशियम बाहेर पडतं आणि रक्तामध्ये पोटॅशियम कमी होतं. तर पोटॅशियम स्पेरिंग डायरेटिक्स मध्ये पाणी बाहेर पडतं पण रक्तातले पोटॅशियम ते बाहेर फेकत नाही. म्हणून या सगळ्या डायबिटीज बद्दल मी तुम्हाला एक साधारण एक सिंपल, जेवढं शक्य असेल सिंपल वर्ड्स मध्ये समजवलं आहे. पण मला वाटतं असं टेक होम मेसेज एवढंच आहे की ह्या गोळ्या चांगल्या आहेत. या गोळ्या नेहमी डॉक्टरच्या सुपरविजन मध्ये घ्यायला पाहिजे. जर कुणाला समजा
इथून ते सोलापूरवरून मुंबईला गेले, पुण्याला गेले, किंवा मुंबईवरून पुण्याला आले, सोलापूरला गेले, लांबचा प्रवास घेतला, 6 तास 8 तास, आणि त्याला पाहायला सूज येत असेल तर युरिन रुटीन मायक्रोस्कोपी, सिरम क्रिएटिनिन हे चेक करणं फार आवश्यक आहे. आणि डायबिटीज पेशंट, हायपरटेन्शन पेशंट तर हे तपासणी कायमस्वरूपी म्हणजे 6 महिन्याला एकदा करणं आवश्यक आहे. कारण का जितका लवकर तुम्हाला माहिती पडेल की किडनीला आजार आहे किंवा हृदयाला आजार आहे किंवा तितकंच तुम्ही त्याची व्यवस्थित काळजी घेऊ शकता. त्याला पुढे डॅमेज होऊ नाही म्हणून काहीतरी तुम्ही त्याला गोळ्या देऊ शकता, आणि ज्या गोष्टींनी ते डॅमेज होतं तेही तुम्ही प्रिव्हेंट किंवा अवॉइड करून त्यांना तुम्ही त्या अवयवाचं, किडनी, लिव्हर आणि हार्टचं संरक्षण करू शकता. म्हणजे हे आजार आहे म्हणून ह्याला घाबरून डॉक्टरकडे नाही जाणे हे सगळं मूर्खपणा आहे. हे आजार असू शकते आणि ते व्यवस्थित चेक करून डॉक्टरकडे जाणे आणि ते सगळे फॅक्टर ज्याच्याने आजार वाढतात ते अवॉइड करणे हे शहाणपण आहे. थँक्यू आणि नमस्कार. गुड डे. डॉक्टर होते.